नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MIDC भरती लिपिक पदासाठी काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि हा रिक्वेस्ट केलेला आहे 2-3 विद्यार्थ्यांनी, त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. जर या व्हिडिओला 50 लाईक आले तर मी अजून ही सिरीज चालू करतो, कारण परीक्षा लवकरच होणार आहे. तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवसाच्या नंतरच परीक्षा होणार आहे. आणि एक PDF आहे आपल्याकडं, ते पण फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाईल. तुम्हाला खाली कमेंट करायचं आहे तुम्हाला PDF म्हणून, ते तुम्हाला दिली जाईल. चला तर मग आपण सुरू करूया व्हिडिओला. प्रश्न पहिला, रोजगार हमी योजनेमध्ये कमीत कमी किती दिवसांचा रोजगार दिला जातो? रोजगार हमी योजनेमध्ये कमीत कमी किती दिवसांचा रोजगार दिला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 100. प्रश्न क्रमांक 2, क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3, 2021 या वर्षी संसदेमध्ये अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? 2021 या वर्षी संसदेमध्ये अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? तर मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता अर्थसंकल्प हा भारताचा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प आहे? तर मित्रांनो, अर्थसंकल्प 2021-22 कोरोना टायमिंगचा मित्रांनो. मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, तामिळनाड या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोण नीती आयोगाचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर येईल VVR सुब्रमण्यम. प्रश्न क्रमांक 6, कवरत्ती ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? तर मित्रांनो, लक्षद्वीप या राज्याची प्रदेशाची राजधानी सॉरी. प्रश्न क्रमांक 7, एलिफंटा फेस्टिवल कोणामार्फत आयोजित केला जातो? एलिफंटा फेस्टिवल कोणामार्फत आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर येईल MTDC. प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंबा हा एलिफंटा लेणीच्या नावावरून एलिफंटा महोत्सव आहे. तर महाराष्ट्राचा एलिफंटा महोत्सव आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8, तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे? तुंगभद्रा धरण कर्नाटक राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, पॅरिस येथे आहे. आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो प्रश्न हा, प्रत्येक परीक्षा कोणती असो. प्रश्न क्रमांक 10, सीन कॉनरी या हिरोचे नुकतेच निधन झाले, तो कोणत्या देशातील होता? तर मित्रांनो, स्कॉटलंड या देशातला होता. तुनसंग हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? प्रश्न क्रमांक 11, तुनसंग हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, नागालँड या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 12, 2020 मध्ये किती लोकांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, 7 लोकांना. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो, वैयक्तिक म्हणलं तर अभिनव बिंद्रा हे येतील.
प्रश्न क्रमांक तर पहा 2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गायिकेला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लता मंगेशकर. पुढचा प्रश्न, भारतरत्न मिळवणारे पहिले गैर भारतीय कोण आहेत? भारतरत्न मिळवणारे पहिले गैर भारतीय कोण आहेत? तर मित्रांनो, खान अब्दुल गफ्फार खान. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच आपला सर्वोच्च नागरी सन्मान अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार प्रदान केला आहे? तर मित्रांनो, अफगाणिस्तान या देशाने पुरस्कार दिला आहे. पुढचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार करणारी प्रथम भारतीय महिला कोण होती? भारतरत्न पुरस्कार करणारी प्रथम भारतीय महिला आहे इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न, भारतरत्न पदकाची टिंबटिंबच्या पानाप्रमाणे रचना केली आहे? मित्रांनो, पिंपळाचं पान सर्वांना माहीत आहे. याच प्रकारे प्रश्न विचारले जातात मित्रांनो परीक्षेमध्ये. पुढचा प्रश्न, अमृता देवी बिश्नोई राष्ट्रीय पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर मित्रांनो, वन्यजीव संरक्षण यासाठी दिला जातो. 55व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणत्या प्राप्तकर्त्याचे नाव घोषित केले आहे? तर मित्रांनो, श्री अकिस्थम. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयाने आपल्या निकालाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली आहे? तर मित्रांनो, गुजरात राज्यानं केली ती. पुढचा प्रश्न, भारतात दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. 1905 मध्ये याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. तर पहा पुढचा प्रश्न, भारतात प्रथम राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? तर मित्रांनो, 2012 रोजी. स्पष्टीकरण पहा, मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली म्हणून 2012 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. खेळाचे महत्त्व आणि जीवनात शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहण्याचे फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला आहे? तर मित्रांनो, 1956 रोजी देण्यात आलेला आहे. भारताने कोणत्या वर्षी हॉकीमध्ये प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे? तर मित्रांनो, 1928 मध्ये. पुढचा प्रश्न, मेजर ध्यानचंद यांचे जन्मस्थान कोठे आहे? तर मित्रांनो, अलाहाबाद येथे आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिन 2022 मध्ये शाळांमध्ये चिन्हांकित केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे नाव काय होते? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी उत्तर बरोबर येईल, चॅम्पियन्सना भेटा. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय क्रीडा दिन कोणता पुरस्कार दिला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिनी कोणता पुरस्कार दिला जात नाही? तर मित्रांनो, अशोक चक्र.
सॉरी मित्रांनो, प्रश्न जर चुकला असेल तर तुम्ही वाचून घ्या एकदाच. प्रश्न क्रमांक 8, द्रोणाचार्य पुरस्कार हा प्रसिद्ध क्रीडा पुरस्कार कोणत्या क्रीडा प्रकारात दिला जातो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे प्रशिक्षक. पुढचा प्रश्न, ICC आणि BCCI हे भारत आणि जगातील कोणत्या खेळाचे नियंत्रण करणारे अधिकारी आहेत? तर मित्रांनो क्रिकेट. प्रश्न क्रमांक 10, ध्यानचंद यांचे खरे नाव काय आहे? ध्यानचंद यांचे खरे नाव काय होते? तर मित्रांनो यांचं नाव होतं ध्यानसिंग. प्रश्न क्रमांक 11, फिट इंडिया चळवळ कधी सुरू झाली होती? फिट इंडिया चळवळ कधी सुरू झाली होती? तर मित्रांनो 29 ऑगस्ट 2019 साली. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही PDF पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भरपूर महत्त्वाचे PDF आहेत, ते तुम्हाला उपयोगी ठरतील.